अस्तर आणायचं आहे आणि इकडे ह्याचे सगळे फिटिंग करायचे. हे 2 ब्लाउजेस शिवायचे आहेत. तो ब्लाउज शिवला. आता साड्या नऊवारीमध्ये यायला लागलेत. बऱ्याच जणांचे शिवण्यात असतात. हे बाकी 6 वर आहेत. हे पॅटर्न घ्यायला लागलेत. कारण होतंय का नेमकं जी साडी आम्ही दाखवतो तीच सगळ्यांना हवी असते, त्यामुळे बल्कमध्ये मागवतो. आता हे पॅटर्न तुम्हाला हवं असेल तर पॅटर्न दाखवते मी तुम्हाला. मस्तपैकी फोटोशूट करेन, कारण ते पाहिल्यानंतरच ऑर्डर भरपूर येतात. आणि खरंच सांगते, जपून वापरा. आपण आहे म्हणून भरपूर वापरतो. एकेकाला प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही. आमच्या आजीकडे म्हणजे आपण व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हे सगळे काढलेत. हा म्हणजे कपडे काढून ठेवलेत कटिंग करायचे. हा ड्रेस शिवलेला रात्री. ह्याचा आणायचा आहे आणि इकडे ह्याचे सगळे फिटिंग करायचे. हे 2 ब्लाउजेस शिवायचे आहेत. तो ब्लाऊज शिवल्याला थोडं फिटिंग करायचं आहे आणि हे अर्जंट शिवायला आलेलं आहे. हेही शिवायचं आहे. पण झालंय का नेमकं, आत्ता मी सगळं हे काढले, सगळं आवरलं घरचं सगळं आणि मला कॉल आलाय. ज्यांच्या साड्या मी शिवलेत ते तर त्यांना द्यायचेच आहेत. दुकानातल्या साड्या पण पाहायचे आहेत आणि काय त्यांच्या लग्नासाठी नऊवाऱ्या आहेत. कुठल्याही परिस्थितीत त्यांची नवरी मुलगी आजच आले मुलाकडे पालघरला, मला काही करून आता निघायचं आहे, हे असं असतं. पण कुठल्याही परिस्थितीत हे काम मला पूर्ण करायचंच आहे, म्हणजे करायचंच आहे. कारण 28 मार्च ला शिवजयंती साजरी होती आमच्या इकडे. त्याला भरमसाठ अशा साड्या आहेत मला नऊवारी शिवायला. तर माझं कसं होतं माहिती नाही. मी आता डायरेक्ट सगळं आवरते. दुकानात गेल्यानंतर त्या ज्यांच्या आहेत त्यांच्या त्या साड्याही शिवलेत तेही दोन्ही देते. परत तिथलं शूट पण घेते. नवरी आणि त्या घरच्यांना तर घेणारच नाही, कारण शिवल्यानंतर घेते. विचारात बसले तर वेळ होईल, कारण मला रिटर्न 11 पर्यंत घरी यायचं आहे, म्हणजे यायचं आहे कुठल्याही परिस्थितीत. कारण 11 मी पालघरवरून रिटर्न गाडी पकडली तर माझे सगळे कामं होणार आहेत. नाहीतर झालं तसंच राहील. चालेल, दुकानात गेल्यावर भेटते असं मी म्हणते. काय होणार आहे मला असं माहिती नाही. ह्या सगळ्या नऊवाऱ्या साड्या आहेत जिथून मी तुम्हाला व्हिडिओ कॉलिंगवरती दाखवत असते. तर इतक्या सगळ्या व्हरायटी आहेत. भरपूर कलर असतात, वेगवेगळे येतात, दरवेळेस सेम नसतात. त्याच्यामध्ये हे सगळे सिल्क, कॉटन जे हवे असतील त्या प्रकारे असतात. पिंक, मरून तर खूपदा विचारण्यात येतं आहे. आणि हे कॉटनचे आहेत. हे शक्यतो कोणी जास्त करून शिवून घेत नाही. हे डेली जे वापरण्यात असतात ना, नेसण्यासाठी, ते धुवून नेसण्यासाठी कॉटन असतात, प्युअर कॉटन असतात. ह्याला काहीतरी जिजामाता पॅटर्न बोलतात. हेही कोणी शिवून घेतं, पण जास्त करून चालतात ह्या, त्यानंतर ह्या आणि ह्या. हे अशा व्हरायटी असतात. जेव्हा कोणाला हवे असतात तर तेव्हा मी इथे येते आणि इथून व्हिडिओ कॉलिंग करून तुम्हाला दाखवते. ज्यांना जे आवडतं ती साडी आम्ही शिवून देतो. आणि ह्याच्यामध्ये हे असतं, काय बोलतात, असं ती साडी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. हे पूर्ण ओपन करतो. ह्याचा पदर, बॉर्डर, कॉम्बिनेशन सगळंच डिटेल दाखवत असतो. आता मी एखादी साडी तुम्हाला, आता हिथं आहे हे असं ह्या पद्धतीने, ह्या अशा भरपूर व्हरायटी असतात. अजूनसुद्धा आहेत, दाखवते. इथे ह्या बॉक्सेसमध्ये पण भरपूर अशा साड्या असतात. ही पैठणी येलो तुम्ही पाहिलेले, ग्रीन, पिंक, ह्यासुद्धा शिवून म्हणजे नेहमी शिलाईला असतात. ह्याच्या पण मागण्या भरपूर आहेत. जे कलर आवडतं, जे बजेट असतं त्यानुसार आम्ही साड्या तिथल्या चॉईस करतो. आणि मग सांगताना कलर सांगतात वेगळे आणि दुकानात आल्यानंतर जे त्यांना आवडते ती साडी घेतो. त्याच वेळेस त्याचे रेट सांगण्यात येतात. मग ती शिवून तुम्हाला पाठवण्यात येते. फोटो ते पाठवतो. त्यानंतर ह्या साड्या असं सविस्तर आणून मी दाखवते. इथं भरपूर वेगवेगळ्या आहेत. ह्या नवरीच्या आहेत. अशाही महागातल्या साड्या नऊवारीमध्ये यायला लागलेत. बऱ्याच जणांचे शिवण्यात असतात. हे बाकी 6 वर आहेत. हे पॅटर्न बरंच पॅटर्न आहे, पण जास्त करून हे चालतं. 10 वारी घेते, 9 वारी कधीच घेत नाही. ह्यात सगळ्या प्रकारच्या सगळ्या साड्यांचे कलर, सगळ्या ग्रे, म्हणजे बॉर्डर सगळे अवेलेबल असतात. फक्त तुम्ही सांगितल्यानंतर त्यावेळेस ती साडी असायला हवी. ही जी साडी आहे धनश्रीला जी बनवली होती त्या पॅटर्नमध्ये आहे. त्याच्यात ही आहे, ह्या आहेत. भरपूर सगळ्या कलर आहेत, सगळे कलर आहेत. ज्यांना जे कलर हवं आहे ते चॉईस करतो. ही जी राजलक्ष्मी शिवलेली ग्रीन, मला वाटते ही साडी दाखवली असेल. सेम कलरचे बल्कमध्ये पण आत्ता भरपूर ऑर्डर घ्यायला लागलेत. कारण होतंय का नेमकं जी साडी आम्ही दाखवतो तीच सगळ्यांना हवी असते, त्यामुळे बल्कमध्ये मागवतो. आता हे पॅटर्न तुम्हाला हवं असेल तर
असेल तर पटकन अवेलेबल होईल, नसेल तर तुम्हाला थोडंसं वाट बघावं लागेल की 19-20 असा फरक असतो. त्यासोबत हा पिंक आहे आणि ह्याची बॉर्डर ब्लू आहे आणि हा असा भरगच्च भरलेला आहे. बनारसीमध्येच आहेत हे पॅटर्न आणि खूप सुंदर दिसतात. आता डमीला नाही घातलेले त्यामुळे हे शिस्तीत दिसत नाही आहेत, कारण शिवजयंतीची ऑर्डर भरपूर होते त्यामुळे मी घाईत आले आणि हेही तुम्हाला दाखवलं. तर आता मी तुम्हाला ह्यांच्याकडून ज्या साड्या मी घेतले ते घरी गेल्यानंतर दाखवते. मला वाटतं ह्या साड्या मी सविस्तर दाखवलेल्या आहेत बऱ्याच व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला हवे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि अशा पद्धतीने साड्या निवडते. आता ह्याचं हे जे प्लेट आहे ते असं आणि ह्याचं असं वेगळं थोडंसं जसं सांगितलं तसा तो पॅटर्न शिवण्यात येतो. ज्या शिवल्या होत्या त्या साड्या दिल्या तिथे आणि त्यानंतर व्हिडिओ कॉलिंग केलं. ज्यांनी ऑर्डर दिले होते त्यांच्या साड्या तिथं बुक केलेत. जे होते ते घेऊन आले, जे नव्हते तिथे ऑर्डर दिले आणि बरोबर 11 वाजलेत. बाहेर तुम्हाला दिसत असेल असं इतकं ऊन आहे, तळपतं आणि रिक्षानी येते मी, तर तुम्हाला बाजूला दिसत असेल कडक ऊन आहे एकदम, म्हणजे जसं की आपण विचारच करू शकत नाही. जास्त करून शक्यतो आपण घरी असतो त्यांना हा उन्हाचा त्रास बाहेर गेले की होतो, म्हणजे जास्त होतो. माझं कसं असतं नेहमी कामामुळं मला जावं लागतं. आता मला 1-2 कामं होते आठवले, फोनवरती ऑर्डर घ्यायची होती, मी त्यांना कॉल करते पण वेळेत कधी कोणी फोन उचलत नाही. मग नंतर मी कामात असते तेव्हा त्यांचे फोन येतात, तो फोन माझा साईडला असतो. मग त्यानंतर मी संध्याकाळीच त्यांना ते कॉल करते. मी 2-3दा लावला पण कोणीही फोन उचलला नाही, त्यामुळे म्हटलं नाही आपण आता घरी पोचूया, त्यानंतर मी तुम्हाला घरी गेल्यानंतर आज काय काम करणार आहे आणि साड्या कुठल्या आहेत का आहेत रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. उन्हात गेल्यानंतर अगर त्रास होत असेल तर शक्यतो ही वेळ टाळा, म्हणजे 12 ते 3 सांगतात पण मी म्हणते 10च्या आतच जा. आल्यानंतर हा जो ड्रेस शिवायचा होता तो शिवला, बाकीचे जी शिलाई करायची होती ते सगळं करून घेतलं. आणि 28 मार्चला शिवजयंती आहे मोठ्या प्रमाणात कॉलनीमध्ये, त्याच्या बऱ्याचशा ऑर्डर आहेत. ह्या ज्या मी साड्या दाखवले होते तुम्हाला, ह्या ऑलरेडी अशा पॅटर्नच्या मी साड्या दाखवले होते. हे रेंटसाठी आम्ही बनवत आहे, बल्कमध्ये आहेत. बल्कमध्ये म्हणजे सेम कलर किंवा बॉर्डर सेम असतात, डझन अशा ह्या साड्या असतात, म्हणजे 12चे एक. हे आता हा एक सॅम्पल बनवायचं, हा एक सॅम्पल बनवायचं. कदाचित ह्याच्यातलीच मला वेळ मिळाला, मला जमलं तर मीही ते म्हणजे व्यवस्थित त्याचा लुक तयार करून नेसून, म्हणजे शिवलेली असते ती काय घालायचीच असते, ते फक्त घालून त्याचा फोटोशूट किंवा व्हिडिओ करणार आहे. कारण ह्या साड्या कशा दिसतात ते दाखवायचे. आय थिंक मला वाटतं अशा पैठणीमधली मी साडीचा एकही व्हिडिओ केलेला नाही आहे. आणि दुसरा आहे ते पॅटर्न दाखवते मी तुम्हाला. ही अशी एम्ब्रॉयडरीचे मी शिवलेलं आहे पण मी स्वतः वेअर केलेलं नाही आहे असं मलाही वाटतं आहे, कदाचित आठवतही नाही आहे, पण खूप सुंदर आहे. हा तो वांगी कलर आहे, तो परफेक्ट वाईन कलर जो म्हणतो, हा थोडासा मरुनिशमध्ये आहे, असा आहे. आता ह्या पूर्ण खोलणार नाहीत, तुम्हाला बाहेरचं ऊन दाखवते. वाजलेत बरोबर 4. हे बघा असा तळपता सूर्य ना, इथून मला बघायला सुद्धा नको वाटतं. इतकं ग्रीनरी आहे, इथं असून सुद्धा इतकी हालत खराब वाटते उन्हाची, बापरे. मी सगळंच आवरलं आहे. तर आता ह्या साड्या शिवून घेते. ह्या साड्या तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओमध्येच कदाचित दिसतील असं मला वाटतं. मी शक्यतो प्रयत्न करणार आहे उद्या ह्याचा लुक तयार करण्याचा, कारण काय ह्या साड्या कशा दिसतात हेही दाखवणं तितकंच गरजेचं आहे. कारण बनारसी, पैठणी, नॉर्मल कांजीवरम साड्या मी भरपूर दाखवल्यात. असं वर्कवाला मला वाटतं मी व्हिडिओमध्ये डमीला घालूनच दाखवलेलं आहे, मी स्वतः घातलेलं मला तर आठवत नाही आहे. तुम्हाला आठवत असेल तर सांगा. कुठल्याही परिस्थितीत ह्या दोन्ही साड्या शिवायचे. काय झालं, ह्याचा काठ खाली असं उलट आहे, वरती थोडासा प्लेन आहे दिसतंय. तर आता ह्याच्यातला मला कोणता छान दिसेल ते मी कदाचित एखादा ह्याच्यातला मी एखादा मस्तपैकी फोटोशूट करेन, कारण ते पाहिल्यानंतरच ऑर्डर भरपूर येतात. ही फरक आहे, खूप फरक आहे. डमीला घातल्यावर मी असं दाखवल्या आणि मी जसं म्हणजे ती साडी शिवलेली रेडीमेड सारखी, फक्त पायजमाला नाडी बांधायची आणि पदर घ्यायचा, मॅचिंग असा ब्लाऊज घ्यायचा. ह्याचा मॅचिंग ब्लाऊज ह्याच्यात आहे नाही आहे, ब्लाऊज काढून घेतलेला आहे त्यांनी, कदाचित मी बिडिंग पण केलं ह्याला. तर कसा दिसतोय त्याच्यावर ते म्हणजे लुक ठरतं की ही साडी मला छान दिसेल काय, ह्याने हे केलेलं आहे. फोटो ते पाहिल्यानंतर फरक पडतो. त्यामुळे मी मला अगर कंटाळा आला असेल तर मला जमतही नसेल, मला ते करावं लागेल.
कारण ह्या साड्या बल्कमध्ये भरपूर यायला लागल्यात आणि मी ज्यांच्याकडून ह्या लमसममध्ये ऑर्डर घेते तर त्यांचंही म्हणणं आहे की मॅडम तुम्ही हे करा, कारण ज्यांना हवी असेल ते ही साड्या देतात. म्हणजे मी पाहिल्यानंतर एकतर रेंटसाठी पण मागणी तितकीच येते साड्यांची आणि त्यानंतर माझ्याकडून शिवण्यासाठी पण तितकेच येतात. तितकेच म्हणजे का रोज एक येत नाही, पण ह्या व्हिडिओ थ्रू मला 5-6ही ऑर्डर मिळाले तरी मला खूप असं आनंद होतो आणि समाधान वाटतं की मी जे व्हिडिओ शूट केले त्याला इतकं छान रिप्लाय येतो. आणि बरेच जण स्क्रीनशॉट काढून बाहेर पण कुठं तिथं जवळ असतील तर दुकानदारांना सांगतात की अशामध्ये आम्हाला साड्या हवेत. रेट ते मी त्या व्हिडिओमध्ये रेट ते विचारून मी सविस्तर सांगते की कितीला आहे का आहे. तर चालेल, आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. उन्हामुळे मी खूप अशी हैराण झाले आज, नाही म्हणलं. आणि मला ऊन पाऊस सावली काय बोलतात, ऊन पाऊस थंडी काही असू दे, काम रुटीन असलं की असं जावंच लागतं. पण ह्या वेळेसचं कारण कदाचित दिवसभर घरी असतो त्यामुळे ते लक्षात येत नाही उन्हाचा इतका. मी 11 वाजता रिटर्न आले आणि इतका चटचट चेहऱ्याला ऊन लागत होता आणि कडकडीत ऊन होतं. गावाकडे तर आमच्या इकडे पाण्याची पण खूप म्हणजे खूप असं हे आहे. कारण मी माझ्या मैत्रिणीला फोन केला होता तेव्हा तिने सांगितलं की बिलकुल पाणी येत नाही, 2-3 दिवसाला विकत टँकरने पाणी घ्यावं लागतं. तेव्हा आणि खरंच सांगते, जपून वापरा. आपण आहे म्हणून भरपूर वापरतो, एकेकाला प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही. आमच्याच इकडे म्हणजे अक्रोड तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे. नद्या सगळ्या कोरड्या पडलेत, नळाला पाणी येत नाही. बऱ्याच ठिकाणी आलं तरी 8-8, 10-10 दिवसाला म्हणजे 8 दिवसातून 2दा येतं. मग ते साठवून ठेवावं लागतं. जेव्हा संपतं तेव्हा टँकर बुकिंग करावं लागतं, त्यालाही 2 दिवस लागतं. त्यानंतर टँकरचं पाणी येतं. खरंच पाणी जपून वापरा. तर चालेल, बघू आता उद्या कसा जमतोय मला. मी म्हणते एवढं, पण जमलं पाहिजे. जमेल. चालेल, चला आजचा व्हिडिओ इथं संपवते. साड्या कशा वाटल्या मी दुकानातल्याही दाखवल्या, हेही दाखवले. तुम्हाला साड्या हव्या असतील तर तुम्हाला काय करायचं, ऑर्डर करायचं आणि तुम्हाला घरपोच साडी तुमच्या पद्धतीने शिवून भेटेल. तर आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. उन्हाळ्यात काळजी घ्या स्वतःची आणि पक्ष्यांसाठी पाणी ठेवायला विसरू नका.